भोंदूबाबा कॅप्टन खरातच्या अटकेनंतर आज महाराष्ट्राच्या राजकारणात असा काही गेम झालाय की ज्यामुळे महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा खेळ संपला. रुपालीताई ताब्यात अशा प्रकारची धक्कादायक बातमी समोर आली. भोंदूबाबा कॅप्टन खरात अटक झाल्यानंतर याची कसून चौकशी सुरू आहे. त्यात तो भोंदूबाबा फुटला, त्याने नाव घेतलं आणि नाव घेताच राज्यात खळबळ उडाली. हे सगळं प्रकरण सुरू असतानाच सुषमा अंधारे यांनी थेट एक फाईल दाखवत महाराष्ट्राच्या गृह खात्याला चॅलेंज केलं. एक असा धक्कादायक प्रसंग आज घडलाय की ज्यामुळे कायदेतज्ञ आणि मोठे मोठे राजकारणी देखील हैराण झाले आहेत. मग नेमकं अचानक काय घडलं? भोंदूबाबांनी नाव घेतल्यानंतर अचानक काय कारवाई झाली? काय आहे याच्या मागचे राजकीय गणित? कारण आज जे घडलं आहे, जी कारवाई झालीये, ज्यामुळे कालपर्यंतचे सगळे जे तथ्य होते, सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या खोट्या ठरल्या. कारण जे समोर आले, जो जबाब समोर आला, त्याने या प्रकरणाचं सत्य समोर आणलंय. आज आपण कोणत्याही फालतू अफवांवर न जाता या प्रकरणातील आतली बाजू समजून घेणार आहोत. चौकशीमध्ये कोणाचं नाव घेतलं, कोणाला ताब्यात घेतलं, कशा पद्धतीने ही कारवाई झालीये. पहा, राजकारणात जे दिसतं ते खरं नसतं आणि खरं असतं ते कधीच समोर येत नाही. अशाच प्रकारचा एक धक्कादायक प्रसंग आज घडलाय. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेलं चाकणकर विरुद्ध खरात प्रकरण म्हणजे राजकीय बुद्धिबळाचा एक अत्यंत पेचाट टाकणारा डाव आहे. एका बाजूला सरकारची इज्जत पणाला लागलीये, तर दुसरीकडे कायद्याचा फास आवळला जाण्याची चिन्ह आहेत. या वादाचं मूळ शोधायचं असेल तर आपल्याला खरात यांच्या चौकशीच्या त्या धक्कादायक वळणावर जावं लागेल, जिथून हे राजकीय वादळ खऱ्या अर्थाने घोंगावायला लागलं. महाराष्ट्राच्या राजकारणाने आजवर अनेक चढउतार पाहिले आहेत, पण सध्या सत्तेच्या या महाभारतात एक असा अध्याय लिहिला जात आहे ज्याने केवळ राजकीय वर्तुळातच नाही तर थेट राज्याच्या महिला आयोगाच्या सन्माननीय खुर्चीला जबरदस्त हादरा दिलाय. ही गोष्ट सुरू होते एका बंद खोलीतून, जिथे कायद्याचा पहारा आहे आणि प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे. एका बाजूला वर्दीतले अधिकारी आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन खरात नावाचे एक असे पात्र ज्याच्या एका जबाबाने संपूर्ण राज्याच्या राजकारणात अस्वस्थता निर्माण केलीये. जेव्हा सत्तेचे सारीपाट मांडले जातात तेव्हा प्रत्येक चाल ही पुढच्या 10 चालींचा विचार करून खेळली जाते. पण या खेळात जेव्हा एखादा हुकुमी एक्का स्वतःच काही खुलासे करायला लागतो तेव्हा मोठमोठ्यांचे धाबे दणाणतात. सत्ताधारी पक्षाच्या फायर ब्रँड नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी अचानक एवढ्या का मांडल्या? तपासाच्या या चक्रव्यूहात नक्की काय दडलंय? आज आपण कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या प्रकरणाचे राजकीय लॉजिक आणि पडद्यामागची खरी बातमी एखाद्या चित्रपटासारखी डिकोड करणार आहोत. कारण लक्षात ठेवा, राजकारणात जे डोळ्यांना दिसतं ते कधीच सत्य नसतं आणि जे सत्य असतं ते सहजासहजी समोर येऊ दिलं जात नाही. या संपूर्ण प्रकरणाची मुळं तपासायची असतील तर आपल्याला त्या ठिकाणापासून सुरुवात करावी लागेल जिथे या वादाचे बीज रोवले गेले. कॅप्टन खरात हे नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. पोलीस कोठडीतील ती बंद खोली जिथे तासनतास चौकशी सुरू होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला शांत असणारे खरात तपास यंत्रणांच्या प्रश्नांच्या चक्रात अडकत गेले. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपली कातडी वाचवणे महत्त्वाचे वाटते तेव्हा ती व्यक्ती अशा काही गोष्टी बोलून जाते ज्याची कल्पना कदाचित बाहेरील जगाला नसते. असे बोलले जात आहे की याच चौकशी दरम्यान खरात यांनी काही धक्कादायक माहिती पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. तपासाच्या दबावाखाली किंवा कदाचित स्वतःला या चक्रातून बाहेर काढण्याच्या उद्देशाने त्यांनी काही अशा नावांचा उल्लेख केला ज्याने तपास अधिकाऱ्यांच्याही भुवरा उंचावल्या. याच जबाबात जेव्हा राज्याच्या एका जबाबदार पदावर असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या नावाचा संदर्भ आल्याची कुजबूज सुरू झाली तेव्हा मंत्रालयाचे कॉरिडॉर हादरले. कायद्याच्या भाषेत अशा जबाबाची जोपर्यंत तांत्रिक शहानिशा होत नाही तोपर्यंत कोणालाही दोषी धरता येत नाही. परंतु जेव्हा महिला आयोगासारख्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीचे नाव एका संशयित व्यक्तीकडून घेतले जाते तेव्हा तो केवळ अपघात असू शकत नाही, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. एखाद्या सस्पेन्स फिल्ममध्ये जसा टर्निंग पॉइंट येतो तसाच या कथेतही आला. जेव्हा सत्ताधारी गोटात शांतता होती तेव्हा विरोधकांनी ही संधी ओळखली. शिवसेनेच्या ठाकरे गट नेत्या सुषमा अंधारे यांनी ज्या पद्धतीने या प्रकरणात प्रवेश केला तो एखाद्या मुरब्बी राजकारण्याला साजेसाच होता. त्यांनी केवळ आरोप केले नाहीत तर संशयाची सुई योग्य दिशेला वळवण्यात त्या यशस्वी ठरल्या. अंधारे यांनी तातडीने पत्रकार परिषद बोलावली. त्यांचे डोळे आक्रमक होते आणि हातात काही कागदपत्रांचे संच होते. त्यांनी थेट राज्याच्या गृहमंत्रालयालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यांचा सवाल साधा पण मर्मभेदी होता. जर पोलिसांच्या डायरीत एका बड्या नेत्याच्या संदर्भात जबाब नोंदवला गेला आहे तर कारवाईची चक्रे अजूनही संथ का आहेत? त्यांनी विचारलेले प्रश्न हे केवळ राजकीय नव्हते तर ते थेट न्यायव्यवस्थेच्या समानतेवर बोट ठेवणारे होते. सुषमा अंधारे यांनी अत्यंत कौशल्याने जनमानसात एक प्रश्न पेरला. रुपाली चाकणकर यांना पाठीशी घालणारी ती महाशक्ती कोण आहे? हा शब्दप्रयोग सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खूप काही सुचवून जातो.
या प्रकरणाला आता केवळ एका गुन्ह्याच्या तपासाचे स्वरूप राहिले नसून ते राज्याच्या अस्मितेचा आणि नैतिकतेचा मुद्दा बनले आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की कायदा सर्वसामान्यांसाठी वेगळा आणि सत्ताधाऱ्यांसाठी वेगळा असतो का? जर एखाद्या सामान्य नागरिकाच्या विरोधात अशा प्रकारचा जबाब आला असता तर आतापर्यंत चौकशीची सूत्रे किती वेगाने हलली असती. अंधारे यांनी हाच धागा पकडून सरकारची कोंडी केली आहे. यामुळे सत्ताधारी पक्षासमोर आता दुहेरी अडचण निर्माण झाली आहे. एकीकडे आपल्या नेत्याची पाठराखण करणे आणि दुसरीकडे जनतेच्या मनात निर्माण झालेला संशय दूर करणे. आता आपण वळूया या कथेच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. कॅप्टन खरात यांनी बंद खोलीत नेमके काय सांगितले असेल? कायदेतज्ञांच्या मते जेव्हा एखादा आरोपी सरकारी साक्षीदार बनण्याच्या मानसिकतेत असतो तेव्हा तो प्रकरणातील पडद्यामागची सूत्रधार उघड करतो. असे तर्क लावले जात आहेत की खरात यांनी काही आर्थिक व्यवहारांची किंवा काही राजकीय हितसंबंधांची माहिती दिली असावी. पोलीस सध्या याच जबाबाची पुष्टी करण्यासाठी तांत्रिक पुरावे गोळा करत असल्याची दाट शक्यता आहे. कॉल रेकॉर्ड्स, बँक खात्यांचे तपशीर आणि प्रत्यक्ष भेटीगाठींचे CCTV फुटेज या सर्वांची जुळवाजुळव करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. जर खरात यांच्या जबाबात थोडे जरी तथ्य आढळले तर रुपाली चाकणकर यांना कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाणे अपरिहार्य ठरेल. राजकारणात टायमिंगला अनन्यसाधारण महत्त्व असते. निवडणुकांचे वारे वाहत असताना असे आरोप होणे म्हणजे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळण्यासारखे आहे. रुपाली चाकणकर या स्वतः अत्यंत आक्रमक वक्तृत्वासाठी आणि महिलांच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांची बाजू लावून धरण्यासाठी ओळखल्या जातात. मात्र आता स्वतःवरच संशयाची तांगती तलवार असताना त्या या राजकीय चक्रव्यूहातून कशा बाहेर पडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. जर गृह विभागाने या प्रकरणात दिरंगाई केली तर विरोधक राज्यभर रान उठवतील आणि जर कारवाई केली तर स्वतःच्याच पक्षाची मोठी बदनामी होईल. सत्ताधारी पक्ष सध्या अशा एका चेकमेटच्या स्थितीत अडकला आहे जिथून प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागणार आहे. या संपूर्ण रहस्याचा उलगडा एका महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊन थांबतो. सत्य आणि सत्ता यांची ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. या कथेचा सर्वात मोठा ट्विस्ट हा आहे की कॅप्टन खरात यांनी केवळ एका नावाचा उल्लेख केला नसून त्यांनी या प्रकरणातील एका मोठ्या साखळीचे संकेत दिल्याची चर्चा आहे. जर ही साखळी उघड झाली तर केवळ एक खुर्ची नाही तर अनेक बड्या नेत्यांचे राजकीय भविष्य धोक्यात येऊ शकते. मित्रांनो, हे प्रकरण इथेच संपणारे नाही. येणारे काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत चित्तथरारक असणार आहेत. पोलीस तपासाचा जो अहवाल समोर येईल तोच ठरवेल की राजकारणात नीतिमत्ता उरली आहे की केवळ खुर्चीसाठीचा हा खेळ आहे. कायद्याचा बडगा खरोखरच सत्ताधाऱ्यांवर उगारला जाणार की नेहमीप्रमाणे हे प्रकरणही फाईलमध्ये बंद होणार? तर मित्रांनो, आतापर्यंत आपण या प्रकरणातील सर्व तांत्रिक बाजू आणि समोर आलेले खुलासे पाहिले. पण व्हिडिओच्या शेवटी मला एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे नमूद करायची आहे जी तुम्हाला प्रेक्षकांसाठी महत्त्वाची आहे. सध्या आपण जी माहिती पाहिली ती विविध सूत्रांकडून मिळालेली एक प्रसारमाध्यमांमध्ये चर्चिली जाणारी माहिती आहे. यामध्ये आम्ही कोणावरही थेट आरोप करत नाही आहोत. हे सर्व प्रकरण सध्या तपासीन आहे. राजकारणात अनेक वावड्या उठवल्या जातात, आरोप प्रत्यारोप केले जातात. त्यामुळे या सर्व गोष्टींची केवळ एक शक्यता म्हणून आपण पाहिलं पाहिजे. जोपर्यंत पोलीस प्रशासन किंवा अधिकृत तपास यंत्रणा आपला अंतिम अहवाल सादर करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणालाही दोषी ठरणं चुकीचं ठरेल. आता मूळ मुद्दा असा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे त्याकडे तुम्ही कसं बघता? कारण निवडणुका जवळ आल्या की अशा प्रकारची वादळं उठणं काही नवीन नाही. आपण यावेळेस एका महिला लोकप्रतिनिधीचं नाव यात गोवलं जाणं हे गंभीर आहे की हा केवळ राजकीय षडयंत्राचा भाग आहे. मला खाली कमेंटमध्ये तुमचं मत जाणून घ्यायला नक्की आवडेल. तुम्हाला काय वाटतं? हे प्रकरण खरोखर इतकं गंभीर आहे की यात काही मोठं नावी अडकणार आहेत की ही केवळ विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी काढण्यासाठी आखलेली एक खेळी आहे? तुमचं मत मांडताना कृपया संयम राखा आणि कोणाबद्दलही अपशब्द वापरू नका. आपल्याला फक्त या प्रकरणावर एक सुजाण नागरिक म्हणून चर्चा करायची आहे. तुमच्या एका कमेंटमुळे या विषयावरची दुसरी बाजू देखील लोकांसमोर येऊ शकते. त्यामुळे कमेंट नक्की करा आणि हो, जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच इनसाइड स्टोरीज आणि पडद्यामागच्या घडामोडी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ठेवा, जेणेकरून पुढचा मोठा खुलासा तुमच्याकडून मिस होणार नाही. शेवटी पुन्हा सांगते, सत्य काय आहे हे येणारा काळच ठरवेल. आम्ही फक्त तुमच्या समोर सध्याची परिस्थिती मांडली आहे. कायदा आपला काम करेलच. तोपर्यंत सावध राहण्या, फोनवर विश्वास ठेवू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.